हॅलो एव्हरीवन. सो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या मित्रांना भेटले. अचानक भयानक आमचा एक प्लॅन झाला. मग मी घरी गेली. घरी जाता क्षणी लिफ्ट अशी मध्येच अटकलेली आणि मग ती सटकन चालू झाली. त्यामुळे आनंद तुम्ही बघू शकता. घरी पोचल्यावर बघितलं तर मम्मी आणि अलगचा मस्त असा डान्स चाललेला. पोराची हाईट की एवढीशी आहे पण पोरगं जाऊन कुठे बसलंय बघा 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 कसं बघतंय वाकून. 3 वाजता इतकी सुंदर रेडी होऊन मी त्याला भेटायला गेली. दुपारचे 3 नाही, रात्रीचे 3. तरी पण एवढा फ्रेश होता, ह्याला झोपच येत नाही. मग या क्यूट कपल्सला घेऊन फायनली प्रवास सुरू झालेला आहे. खूप दिवसापासून मी हा प्लॅन करत होती पण अनसक्सेसफुल होत होता आणि अचानक भयानक आम्ही बसलो आणि आमच्या तिघांच्याही मनात आलं आणि आम्ही निघालेलो आहोत आता शिर्डीला जायला. भाई, आमच्या तिघांमध्ये कोणता कॉन्फिडन्स होता माहिती नाही. एवढ्या रात्री आम्ही विदाऊट स्वेटर विदाऊट शॉल काहीच घेऊन नाही गेलोय आणि लिटरली एवढी थंडी वाजते ना, तोंडातून वाफा येत होत्या. सकाळी 6 ते 7 वाजता बाबांचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि एक पेड फोटोग्राफर आम्ही खूप लांबून आणलेला. साई मंदिराचा हा कळस किती सुंदर दिसतो ना. तिथे एक नवीनच साईबाबांची ही मूर्ती सुद्धा झालेली आहे जी एकदम सुंदर दिसते, जी कमळामध्ये आहे. हिला बघून मला असं वाटलं हिला खतरो के खिलाडीमध्येच घ्यायला पाहिजे, म्हणजे इंडियावाले कुठेच मागे राहत नाही. त्यानंतर आम्ही भरभरून शॉपिंग केलेली आहे. खेळणी असू दे, चप्पल असू दे किंवा अजून काही. आणि ह्याला खूप जास्त बोर झालेला आणि भूक सुद्धा लागलेली. इथे साधा डोसा सुद्धा 200 ते 250 रुपयाचा होता. याच्यावर छोटंसं डिस्कशन केलं आणि आम्ही निघालेलो आहोत फुकट पेरू खायला. आता फुकट पेरू म्हणजे अख्खा पेरू घेऊन येणंच असतं ना. मग तिथे फिरता फिरता थोडे फॅन्स लोक भेटले. मग त्यांना भेटली आणि एका दुकानात माझा सत्कार सुद्धा केलेला आहे. मी लहान असताना ना लगातार 8 वर्ष मी पदयात्रेतून गेलेली आहे आणि 1 वर्ष मी शिर्डीला चालत पदयात्रेतून गेलेली. सो इथे गेल्यावरती इतक्या लोकांचं प्रेम मिळतं ना, हे बघून खूप भारी वाटतं. थोडासा टाइमपास केला आणि डायरेक्ट ताव मारला या मिसळवरती. इतकी भारी होती ना, आय स्वेअर तुम्ही जर गेलात तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. मग घरच्यांसाठी थोडासा प्रसाद घेतला आणि आम्ही निघालेलो आहोत परत घरी जायला. आता हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमची इच्छा आहे का शिर्डीला जायची?